हरिओम. आज मंगळवार 7 जानेवारी 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंधळेकर महाराज आज आपल्याला नामाचं प्रेम येण्यासाठी खरी कळकळ पाहिजे. ऐकूया त्यांचे विचार. नामाचे प्रेम का येत नाही बरं? हा प्रश्न बहुतेक जण विचारतात, पण थोडासा विचार केला तर असं लक्षात येतं की हा प्रश्नच बरोबर नाही. मूल न झालेल्या बाईने मुलाचं प्रेम कसं येईल? असं विचारण्यासारखाच हा प्रश्न आहे. मूल झालं की प्रेम त्याच्याबरोबरच येत असतं. तेव्हा मुलाचं प्रेम कसं येईल हा प्रश्न करण्याऐवजी मूल कसं होईल याचाच विचार करणं बरोबर ठरेल ना. आपण सुद्धा प्रश्न करायचाच असेल तर नामाचं प्रेम कसं येईल असा करण्याऐवजी मुखी नाम कसं येईल असा प्रश्न करणं बरोबर होईल. मुखी नाम यायला वास्तविक आडकाठी कोणाची आहे? दुसऱ्या कोणाचीही नसून आपली स्वतःचीच. वास्तविक एकदा नाम घ्यायचं ठरवून सुरुवात केली की झालं. पण तसं होत नसेल तर दोष दुसऱ्या कोणाचा नसून आपला स्वतःचाच आहे. म्हणून नाम घेणं हे आपलं काम आहे. मग त्याच्या पाठोपाठ येणं हा प्रेमाचा धर्मच आहे. जसं आईच्या बाबतीत मूल आणि प्रेमाचं पाना ही निराळी असूच शकत नाहीत, तसं नाम आणि त्याचं प्रेम ही एकमेकांना सोडून राहूच शकत नाहीत. यावरून एक गोष्ट अशी ठरली की प्रेम का येत नाही याचं उत्तर आमच्या जवळच आहे, आणि ते म्हणजे नाम घेत नाही म्हणून. यावर कोणी असं म्हणेल की आम्ही नाम घेतोच आहोत, तरीही प्रेम का येत नाही हे विचारणं ठीक आहे. पण आता आम्ही जे नाम घेतो म्हणून म्हणतो त्याचा विचार केला तर काय दिसेल? पोटी जन्माला आलेल्या मुलाबद्दल जसा कळवळा असतो तसा नामाबद्दल आपल्या ठिकाणी कळवळा नसतो ना. सर्व संतांनी किंवा आपल्या गुरूंनी नाम घ्यावं असं सांगितल्यामुळे आपण ते घेतो, किंवा दुसरं काही करायला नाही म्हणून घेतो, इतकंच. अर्थात तसं घेतलं तरी आज ना उद्या आपलं काम होईलच. पण प्रेम का येत नाही असा प्रश्न विचारण्यापूर्वी आपण नाम किती आस्थेने घेतो हा प्रश्न स्वतःला विचारणं जरुरीचं आहे. एखाद्या बाईला फार दिवसांनी मूल झालं तर त्याच्या बाबतीत तिची जी स्थिती होते ना, ते नामाच्या बाबतीत आपले होणं जरुरीचं आहे. आपल्या देहाची वाढ जशी आपल्या नकळत होते, तशी आपली पारमार्थिक उन्नती आपल्याला नकळतच झाली पाहिजे. ती कळली तर सर्व फुकट जाण्याचा संभव आहे ना. परमार्थामध्ये मिळवण्यापेक्षा मिळवलेलं टिकवणं हे जास्त कठीण आहे. ज्याला मी काहीतरी झालो असं वाटतं तो काहीच झालेला नसतो. अशा माणसाने फारच सांभाळलं पाहिजे बरं. नवऱ्याला देव आवडत नाही म्हणून बायकोने नामस्मरण सोडायचं कारण नाही. तिने नाम घेताना तर धर्म सोडला असे न होता उलट संसार सुखाचा होईल. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.